लाडकी बहीण योजनेमध्ये हावरट भावांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलाय। लाडकी बहीण योजनेचा 12 जणांनी फॉर्म भरला होता। पडताळणीमध्ये या हावरट भावांचा पर्दाफाश झालाय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये काही संधी साधू भावांनी घुसखोरी केली आहे। संभाजीनगरच्या कन्नडमध्ये महिलांचे फोटो अपलोड करून 12 जणांनी योजनेचे पैसे उकळण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे संकेत सरकारने दिले। लाडकी बहीण योजनेत हावरट भावांची घुसखोरी। लाडकी बहीण योजनेचा 12 जणांनी भरला फॉर्म। पडताळणीत हावरट भावांचा पर्दाफाश। संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नडचे हे घुसखोर भाऊ पहा। या घुसखोर भावांनी 1500 रुपयांसाठी चक्क लाडकी बहीण योजनेत घुसखोरी केली। 12 नटवरलाल मंडळींना लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर महिलांचे फोटो अपलोड केले। आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती स्वतःच भरली। पडताळणी करताना प्रशासनाने ही चोरी पकडली। अर्जांची छाननी करतो तेव्हा त्याच्यासोबत जोडलेली माहिती पण चेक करतो। आधार कार्ड असेल, त्यावरचा फोटो असेल, अर्जावरची माहिती असेल तर ती त्या माहितीच्या दरम्यान अर्जावर जे नाव होते ते पुरुषांचे आढळून आले आणि त्यामुळे ते अर्ज रिजेक्ट करण्यात आले। हां, फोटो महिलांचे होते आणि काही ठिकाणी फोटो पुरुषांचेही होते आणि नाव पुरुषांचे होते। लाडकी बहीण योजनेत अंधाधुंद कारभार सुरू असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। सारखं त्यांच्या त्या योजनेमध्ये सारख्या चुका कशा निघतात हो? मग यांनी काय केलंय? यांनी डेटा जो कलेक्ट केला तो कसा केला? एवढं तंत्रज्ञान या जगामध्ये आहे, एवढं पण करतायत नाही। इथे ना महिलांना सुरक्षित ठेवू शकतायत, तिथे हिट अँड रनच्या केसेस रोज होत आहेत। ड्रग्स तर या राज्यात वाढलेलेच आहेत। अंधाधुंदी कारभार चाललाय या देशामध्ये। या योजनेत काही दलालांनी घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। अशा लोकांवर लवकरच कठोर कारवाई होणार असल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय। याचा दुरुपयोग काही दलालांनी, काही लोकांनी घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। त्यांच्यावर निश्चित गुन्हे दाखल होणार आहेत, परंतु या योजनेला खीळ बसावी हा जो काही अनेक विरोधी पक्षांच्या लोकांचा जो प्रयत्न आहे तो आम्ही सक्सेस होऊ देणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सामान्य महिलांसाठी आहे। साताऱ्यात त्या योजनेत एकाच व्यक्तीने तब्बल 27 अर्ज करून पैसे उकळले होते। आता लाडके भाऊ ही या योजनेत घुसखोरीचा प्रयत्न करू लागल्याचं समोर आलंय। त्यामुळे या योजनेतल्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली। सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।